नमस्कार मित्रांनो, चला नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण व्हिडिओ पाहत आहात, आपले मनापासून धन्यवाद. आमचे उन्हाळी जी कामं आहेत ते सुरू आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग टाकलेला आहे. वेळ भेटत नसल्यामुळं, कामं चालू असल्यामुळं आम्हाला वेळ भेटत नाही, त्यामुळं ब्लॉग नियमित येत नाहीत, उशिरा येतात. चला असू द्या. वरून आता मशागतीचा हा शेवटचा महिना, जून नंतर आम्हाला पेरणी करावी लागणार. त्यामुळं आता उन्हाळी पाळ्या चालू आहेत आणि मशागत करणं चालू आहे जमिनीची. आणि ही आहे आमची वैरण, उन्हाळी वैरण. उन्हाळ्यामध्ये हिरवी वैरण पेरलेली आहे. आणि त्यानंतर बघा, त्या वैरणीच्या शेजारी ह्या मिरच्या लावलेल्या होत्या, गावरानी मिरच्या. आता ऊन तापल्यामुळे पानं सुकलेली आहेत आणि उन्हात मिरच्या त्या वाळलेल्या आहेत. पण ही मिरची खूप तिखट असते आणि याचे मसाले पण खूप लाल होतात आणि तिखट होतात. ही गावरान बी असतं आपल्याकडं. हे बघा, भरपूर अशा मिरच्या लागलेल्या आहेत आणि या लाल मिरच्याचा ठेचा तर एवढा तिखट असतो भरपूर, आणि खायला चवदार असतात. नाही आहे का विशेष म्हणजे ह्या मिरच्या खायला चवदार असतात. ठेचा वगैरे आपण बनवू शकतो. त्यानंतर ही बघा, आमची मका टाकलेली होती उन्हाळ्यात. आता उन्हाळ्यामध्ये हिरवी वैरण असावी म्हणून त्यामध्ये दुसरी भाजी आहे. ही बघा भाजी आहे, आंबाडीची भाजी आहे. तुमच्याकडे असेल कदाचित. ही बघा, आंबाडी आमच्याकडे अशी वैरणीमध्ये टाकून दिली की उन्हाळ्यामध्ये मस्त आंबट भाजी खायला मिळते. आणि या झिपऱ्या कणस आली तर हे बघा, झिपऱ्या आल्यात म्हणजे आम्ही आता कापून टाकत असतो बैलांना वैरण, जनावरांना. ह्या झिपऱ्या सोडलेल्या आहेत त्यांनी. आणि हे बघा, पाळी झालेली आहे आपली सर्व आता. आणि हे बघा दोडकं, वैरणीमध्ये दोडक्याचे बी गेलेले आहेत, त्याचे वेल आलेले आहेत. तर उन्हाळाभर असे गावरानी दोडके आपल्याला खायला भेटतात. चला